नमस्कार मैत्रिणींनो, राधाकृष्ण चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आपण काल पाणी स्टिच शिकलो होतो, म्हणजे दोन प्रकारचे, म्हणजे छोट्यामध्ये आणि मोठ्यामध्ये. तर आज आपण ट्रँगल आणि सर्कल शिकणार आहोत. म्हणजे याच्यामध्ये बीट्समध्ये मोठे छोटे बीट्स कसे टाकायचे आणि कोपऱ्यावर कसा टाका घ्यायचा, नाही तर गोल आकार येतो, कोपऱ्यावर टाका घ्यायचं शिकणार आहोत आपण. आणि सर्कलमध्ये पण आपल्याला पाना फुलाच्या नक्षीमध्ये असं आपल्याला वाकडी डिझाईन काढावं लागते ना, तर मग सर्कलमध्ये झटपट जमतं, पण ट्रँगलमध्ये नाही जमत ना, तर तो टाका कसा घ्यायचा तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत. तर हे बघा, आपण आज अगोदर असं आखून घेणार आहोत. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला असं आपण सर्कल करतो ना, त्या पद्धतीने आपल्या बाईमध्ये असं असतं ना, हे करायचं आहे आज आपल्याला वेलीच्या पद्धतीचं. तर हे कसं काय, हे तरी सोपं आहे, पण ट्रायंगल कसं बनवायचं, त्याचा कोना कसा काढायचा ते मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. तर प्रत्येक वेळेस मी तुम्हाला ही गाठ शिकवते. ही गाठ खूप महत्त्वाची असते. ही जरा मोठी घ्यायची, म्हणजे आपल्या ब्लाऊजमधून वरती येत नाही. ही गाठ कशी द्यायची ही मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते. मी बऱ्याच जणी विचारतात, तर मग ही अशी गाठ द्यायची. हे पहा, मग आपण आता बीट्स कसे टाकायचे ते शिकणार आहोत आजच्याला. तर आपण असं आखून घ्यायचं असतं अगोदर. तर आपण असं बाईमध्ये करत असतो ना मध्यभागी, तर हे वेलीच्या आकारावरती पण चालतात. आपली जर खूप प्रॅक्टिस झाली असेल तर तुम्ही 2-2 घेतले तरी चालेल, पण शक्यतो असं मला वाटतं की प्रॅक्टिस होईपर्यंत आणि फिनिशिंग येण्यासाठी एकच घ्या. आणि तुमची खूपच प्रॅक्टिस झाली असेल तर चालतं आहे, मग तुम्हाला 2-2. आणि हा कपडा टाईट लावायचा शक्यतो रिंगला. हा जर कपडा लूज झाला ना आपला, तर आपली फिनिशिंग पण येत नाही आणि ढिल्ले राहतात मणी असे, म्हणजे लूज राहतं कपडा, तर लूजच मणी पण, आणि ती काम मग अजिबात फिनिशिंग देत नाही आपल्याला. तर हे बघा, मी 2-2 घेते आता. ही मोठी बीट्स 2-2 घेते मी. 3 नंबरची घेतली आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण मागे सरळ लाईन दाखवल्या होत्या, तर सरळ लाईनमध्ये सर्व प्रकारचे बीट्स शिकवले मी तुम्हाला. पण आता आपल्याला हे वेलीचे डिझाईन करायचे असतात ना, त्याच्यासाठी कसं करायचं हे सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ खास केला आहे. तर हे कधी असे 2 मणी असे एकमेकीला चिकटलेले असतात ना, ते काढायचे असतात, ते तसेच टाकायचे नाही. हे सुट्टे करूनच आपल्याला याच्यामध्ये टाकायचे असतात. तर हे बघा, त्या आपण जे आखून घेतले ना त्याच्यावर असं हे सर्कलचं जरा सोपं जातं, पण आता हे ट्रँगलचं मी तुम्हाला ते पण समजून सांगणार आहे. कोपऱ्यावर कसं जायचं, तिथे कसा टाका द्यायचा, आणि मग तो टाका दिल्यानंतर तो कोणा निघतोय की नाही ते बघायचं. जर कोणा नाही निघला आणि गोल आकार आला तर ते व्यवस्थित वाटत नाही ते. आणि माझे व्हिडिओ थोडे जरी आवडले असतील तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. हे पहा, एकदम स्लो शिकवते मी. असा धागा घेते, अजूनही तुमच्याकडून, आणि होतं ते निसटतो कधी धागा आपल्याकडून हातातून. आणि शक्यतो सुरुवातीला तुम्हाला वरच्या वर गाठ देणं येणारच नाही. हे पहा, थोडं अंतर पडलं ना तरी चालतं, ते आपल्या एवढ्या मोठ्या कामामध्ये ते दिसून पण येत नसतं. आता आपण याला कधी असं जर केलं आणि याला आपण आउटलाईन केली ना, हे दोन्ही पण बाजूनी, तर हे पण काम खूप सुंदर दिसतं. कधी कोणी म्हणजे असं कलरच्या धाग्याने, सिल्क थ्रेडनी, किंवा मग असं ह्याच आपल्या जरीच्या धाग्याने जरी केलं ना तरी पण छान दिसतं आउटलाईन. हे टाका आहे ना, हे खालचा धागा आहे ना, खूप टाईट पकडायचा, आणि वरचा पण, तेव्हाच मग हे मोती पण झटपट खाली जातात. आणि हा धागा असा धरल्यामुळे ओढून, आणि वरचा पण, आणि टाईट पण मणी बसतात.
आणि टाईटमध्ये बसल्यामुळे मग ते कामाला फिनिशिंग देतात. नाहीतर लूज पडल्यानंतर तो कपडा पण लूज आणि हे काम पण आपलं लूज होऊन जातं. मग मी तुम्हाला फक्त आज हे शिकवणार आहे. जर ट्रँगल शिकवलं तर खूप मोठा व्हिडिओ होतो आहे आपला. मग मी ते मला वाटते उद्याच्या व्हिडिओमध्ये शिकवते मी तुम्हाला ट्रँगलचा प्रकार. आज खूप मोठा व्हिडिओ होईल आपला. आता मी हे कसं बनवलं आहे तुमच्या तर लक्षात आलंच असेल. एकदम स्लो शिकवते मी. हे मनी तुम्हाला बऱ्याच जणीला जवळजवळ भरपूर जमलं असेल बीट्स कसे टाकायचे ते. आणि नाही जमलं ना तर तुम्ही एक एक टाकून बघा. सुरुवातीला 4 नंबरचा शिकायचा म्हणजे तो सोपा जातो थोडासा. 4 नंबरचा शक्यतो टाकून बघा सुरुवातीला तुम्ही. आणि एक एक टाका. प्रॅक्टिस झाल्यानंतर मग 2 टाकून बघायचे. नंतर मग शुगर बीट टाकून बघायचे. असं शिकोपर्यंत ट्राय करत राहायचं. आणि प्रॅक्टिसशिवाय काहीच नाही. प्रॅक्टिस झाली की सर्व जमणार तुम्हाला. आता काही ताईंची कमेंट आली त्या मला की ताई आवाज येत नाही. आता मी जरा मोठ्या आवाजात बोलते आणि तोच शब्द मी पुन्हा पुन्हा समजावून सांगते तुमच्या लक्षात येण्यासाठी. मी शिकवलेलं समजतच असेल ना तुम्हाला. नाही समजलं तरी कमेंट करून सांगा. जिथे समजणार नाही तिथे मी पुन्हा समजावून सांगते. ते एका ताईने सुयाचं विचारलं होतं, पण ताई सुई हीच वापरायची 23 आणि 24 नंबरची. आपल्याला आरीवर्कसाठी दुसऱ्या सुईची आत्ता सध्या तरी गरज नाही आहे. आपल्याला जेव्हा जरदोशीचं काम सुरू करतो ना आपण तेव्हा मग आपल्याला वेगळी सुई लागते. तेव्हा मी जरदोशीची वेळेस तुम्हाला सांगेल कोणती सुई लागते. आणि आपल्याला जेव्हा तो डोली धागा भरायचा ना तेव्हा आपली हातशिलाईची साधी सुई असली ना तर तिन्हीच डोली धागा छान टाकता येतो आपल्याला. मग तेव्हा डोली धाग्याचं सुरू केलं ना ते समजावून सांगेन मी तुम्हाला कोणती सुई वापरायची. जरदोशीचं काम सुरू केल्यानंतर कोणती सुई वापरायची ते पण सांगणार आहे. पण सध्या तरी आपल्याला हे आपण हे टाके टाकतो ना याचे बीटचे, तर याच्यासाठी आपल्याला 23 आणि 24च सुई लागते. ह्या 2 नंबरमध्ये कुठलाही घेतला तरी चालतो. आणि तुम्ही अर्ध्यातूनच जर बघितले ना माझे व्हिडिओ तर तुमच्या लगेच लक्षात येणार नाही काही. तुम्हाला त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघावं लागतील. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतरच तुम्हाला आरीवर्कचं मग कळेल आणि व्यवस्थित शिकता पण येईल. तर आपण एंड करून घेऊयाचा आणि आउटलाईन कशी करायची मी ते तुम्हाला समजावून सांगते. हे पाहता इथेच एंड करते मी. तर हे बघा आता तुम्हाला ही गाठ शिकायची होती ना वरती कशी गाठ द्यायची मी अगोदर सोप्यात शिकवली तुम्हाला. पण वरच्यावर जी गाठ द्यायची ना हे बघा आता मी असं टाका काढत एकदम स्लो शिकवते. हे बघा हे असा टाका घ्यायचा आणि याच्यामधून हा टाका बाहेर काढायचा. हे पहा कसा घेते एकदम स्लो दाखवते. हे बघा ही गाठ तुम्हाला शिकायची होती मी शिकवली. पण तुम्हाला परत ही पुढच्या व्हिडिओमध्ये ही गाठ पुन्हा समजून सांगेल. 2-4 वेळेस आणखीन पुन्हा सांगत राहील मी ही वरती गाठ कशी द्यायची. पण हे जरा हार्ड असल्यामुळे मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये जास्त नाही दाखवली. खालूनच मी तुम्हाला दाखवली कारण शिकेपर्यंत आपल्याला ते खालून गाठ मारण्याचीच गरजेचं असतं. हा वरतीची गाठ लवकर शक्यतो जमत नाही. मग आरीवर्कच जमत नाही आपल्याला जर ही गाठीचा प्रयत्न केला आपण तर. आपण असं मग आता ते बीट्स टाकले मध्ये 3 नंबरचे आणि ही अशी आउटलाईन करून घेतली. तर बघा हे आउटलाईन केल्यानंतर किती छान दिसते हे हवेलीचा आकार. आता आपण यालाच असे जर पानं टाकले इथे असे बुट्टी टाकली ना आपण 7 मोत्याची. इथे बुट्ट्या टाकल्या, इथे पानाचे आकार टाकले, इथे फ्लावर काढला तरी हे खूप सुंदर दिसतं असं आउटलाईन केलेलं. तर हे बाईमध्ये खूप चालतं. तर तुम्ही जरूर करून बघा. तुम्हाला शक्यतो जमालच. याची प्रॅक्टिस झाल्यावर जमतं आहे. पण फार सुंदर दिसते असं प्रत्यक्षात बघायला व्हिडिओपेक्षा. पण व्हिडिओमध्ये तरी असं कळत नाही आपल्याला. पण असं आपण म्हणजे छोटा टाका द्यायचा. मी असं म्हणजे तो मोठा व्हिडिओ होतोय म्हणून जरा मी दूर टाके जास्त मोठे होत आहेत माझ्याकडून. पण तुम्ही असे हे जवळ टाके द्या, छोटे टाके द्या. आणि एंड झाल्यानंतर परत एकदा गाठ शिकवणार आहे आता मी तुम्हाला.
ही गाठच खूप महत्त्वाची आहे. वरच्यावर गाठ द्यायची शिकवायची ना तुम्हाला मला. तर आता हे पहा मी गाठ कशी देते लक्षपूर्वक बघा. आता हा आपण असा टाका घेतलाय ना, लक्षपूर्वक बघून घ्या तुम्ही. तर ह्याच्यातून पुन्हा ही जी आहे ना आपण हे बाहेर काढलेली, तर हे पुन्हा असं घ्यायचं, हे पहा. आणि हा खालच्या हाताने हा ओढायचाच, हे अशी वरच्यावर गाठ. आणि हे बघा आता कसं वाटतंय तुम्हाला, फार सुंदर दिसतं असं बाईमध्ये. आणि आपल्याला झटपट काम उरकायचं असेल ना, तर आपण असं वेलीचा आकार टाकून इथे पानाची नक्षी आणि ते जरदोशीने जरी भरलं ना, जरदोशीने भरलं ना हे पानाचे आकार, तर हे फार सुंदर दिसतात. आणि उद्याच्याला आपण आता हा मोठा व्हिडिओ होतोय, उद्याच्याला आता ट्रँगलमध्ये तुम्हाला टोक कसं काढायचं आणि टोकाला आकार कसा द्यायचा, तिथे कसा टाका टाकायचा, कोणत्या मोत्याच्या जवळ गेल्यानंतर टाका टाकायचा, हे मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजावून सांगते.